नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमार्फत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्याबाबतचा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। यामधली काही पदे जसे की उद्योग निरीक्षक असेल, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक या पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। कोणती पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी, ज्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 19,900 ते 63,200 हा पे स्केल या ठिकाणी पाहायला मिळत आहे। टोटल 938 जागा आहेत, ज्यासाठी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याबद्दल मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉन नक्की क्लिक करा। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अंडर ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 938 पदांच्या भरतीकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे, ज्यासाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सो ऑलरेडी डेट त्यांनी दिलेली आहे एक्झामची, त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन करू शकता। टोटल 938 जागा आहेत, ज्यासाठी तुम्हाला अर्ज या ठिकाणी करायचा आहे। बघूया पदे कोणकोणते आहेत, ज्यासाठी वेतन श्रेणी कशा प्रकारे आहे, टोटल जागा किती आहेत। तर बघा, संवर्ग उद्योग निरीक्षक विभाग बघू शकता, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग S13चा पे स्केल आहे। 9 जागा टोटल या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। याचं कॅटेगरी वाईज विश्लेषण सुद्धा नोटिफिकेशन मध्ये अवेलेबल आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। तांत्रिक सहाय्यक वित्त विभाग याचे टोटल 4 जागांसाठी मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे। 29,200 ते 92,300चा पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे। कर सहाय्यक वित्त विभाग यासाठी मित्रांनो 25,581 पे स्केल आहे। 73 जागा या पदाच्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत। आणि लिपिक टंकलेखक सर्वात महत्त्वाचं पद, ज्यासाठी मित्रांनो मंत्रालयातील प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये यांच्या अंडर एकूण 852 जागा भरल्या जात आहेत। भरपूर जागा आहेत। या 852 जागांसाठी तुम्हाला 19,900 63,200 पे स्केल आहे। अशा टोटल 938 जागा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। आता या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण हे अवेलेबल आहे नोटिफिकेशन मध्ये सांगितल्याप्रमाणे, ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकाल। पुढे बघा, यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे। तर बघा, उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीत समतुल्य म्हणून मान्य केलेली पदवी असणे आवश्यक आहे। उद्योग निरीक्षक पदासाठी मात्र अभियांत्रिकीमधली पदवी किंवा त्याशी संलग्न कोणती पदवी असेल तर अप्लाय करू शकता, किंवा विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। या व्यतिरिक्त मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। महत्त्वाचं म्हणजे कर सहाय्यकसाठी तुम्हाला टायपिंग दोन्ही पाहिजे, मराठी त्याचबरोबर इंग्लिशचं असणे आवश्यक आहे। तर लिपिक टंकलेखकसाठी आता सध्या कोणतेही एक असेल, 30 शब्द प्रति मिनिट मराठीचं किंवा इंग्रजीचं 40 शब्द प्रति मिनिट, तर तुम्ही अप्लाय या ठिकाणी करू शकता। सो या बेसिसवर तुम्हाला तुमचं प्रिपरेशन करायचं आहे आणि यासाठी तुम्ही तयारी करू शकता। भरपूर कॅन्डिडेट अशा प्रकारच्या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असतात। सरळ सेवा भरती अंतर्गतच या प्रकारच्या भरतींसाठी सुद्धा तुम्हाला तयारी करणे आवश्यक आहे। सो क्वालिफिकेशन मी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। पुढे बघा, यासाठी वयोमर्यादा काय राहणार आहे। आता काही पदांसाठी मित्रांनो एज लिमिट तुम्ही बघू शकता, वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी दिलेलं आहे। कर सहाय्यकला 18 वर्ष राहील मिनिमम, तर इतर पदांसाठी हे 19 वर्ष मिनिमम एज लिमिट राहणार आहे। जे ओपन मधले कॅटेगरी आहेत त्यांना 38 वर्षापर्यंत एज रिलॅक्शन राहील, मागासवर्गीयांपर्यंत 43 वर्षापर्यंत एज रिलॅक्शन राहणार आहे। प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन यांना सुद्धा एज रिलॅक्शन लागू आहे। त्या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। पुढे बघा, यासाठी एक्झाम कशा प्रकारे होणार आहे। तर तुम्हाला माहिती असल्याप्रमाणे मित्रांनो, पहिला प्री एक्झामिनेशन होईल, संयुक्त पूर्व परीक्षा, त्यानंतर मुख्य एक्झाम असणार आहे। यामध्ये टोटल 100 गुण असणार आहेत प्री एक्झामसाठी, आणि संयुक्त मुख्य परीक्षेचे गुण हे 400 असणार आहेत। 200 क्वेश्चनची एक्झाम या ठिकाणी राहणार आहेत, त्यामुळे पेपर ए आणि पेपर बी हा या ठिकाणी राहील। या व्यतिरिक्त केवळ लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक पदाकरता टंकलेखन कौशल्य चाचणी सुद्धा घेण्यात येणार आहे, ज्यासाठी तुम्हाला तयारी त्या ठिकाणी करायची आहे। सो यानुसार तुम्ही तुमचं प्रिपरेशन कंटिन्यू करू शकता। यासाठी परीक्षा शुल्क बघा, यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अमागास ओपनसाठी 394, मागासवर्गीय अधोगणात 294, मुख्य परीक्षेसाठी 544 आणि 344 रुपये फॉर्म फी घेतलेले आहे। माजी सैनिकांना फक्त 44 रुपये फॉर्म फी गटक संवर्ग आधी या ठिकाणी घेतलेले आहे। ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता।
आता यासाठी बघा, अर्ज सादर करण्याचा कालावधी 7 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर, जवळपास 20-22 दिवस आहेत. त्या दरम्यान तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी ऑनलाईन पद्धतीने फी सुद्धा त्याच दरम्यान भरायची आहे. चलनाद्वारे जर भरणार असाल तर 30 ऑक्टोबर पर्यंत भरू शकता. एक्झाम डेट ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे जानेवारीमध्ये राहणाऱ्या फर्स्ट वीकमध्ये, त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन तुमचं करणे कंटिन्यू महत्त्वाचं आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओवर नक्की लाईक करा. अशाच प्रकारची डेली अपडेट मी या ठिकाणी देत असतो. आणि संवर्ग वाईज, कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण हवं असेल तर तुम्ही नोटिफिकेशन चेक करू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. फार चांगली संधी आहे, प्रयत्न करणे आवश्यक आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून नक्की विचारू शकता. धन्यवाद.